मुख्यमंत्री काही तासात बदलतात, सरकारही काही तासात बदलतं, परंतु महिलांच्या सुरक्षेसाठी कारवाईला मात्र दिरंगाई होते। महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हा सुद्धा नोंदवला जात नाही। बदलापूरच्या घटनेत पालकांना तासनतास पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून ठेवलं गेलं। सरकार आणि प्रशासनाला महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य नाहीये अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करत असलेल्या महिलांनी माध्यमाला बोलताना दिली। या विरोधात खरं तर देशभरामध्ये कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि अत्याचाराची घटना ताजी असताना आणि देशभरामध्ये डॉक्टरांचं आंदोलन सुरू असताना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या 4 वर्षाच्या 2 मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि ही समोर आली आणि महिला आणि मुलींच्या सुरक्षतेवरून पालकांचा संताप अनावर झाला आणि दिनांक 16 ऑगस्टला पीडित मुलीचे पालक गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचले, परंतु तब्बल 12 तास त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून ठेवण्यात आलं असा आरोप स्थानिकांनी केला। या घटनेच्या निषेधार्थ शाळेतील पालक आणि स्थानिक महिलांनी मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी आक्रमक आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं। पोलीस प्रशासनाने दिरंगाई केल्याप्रकरणी 3 पोलिसांना आतापर्यंत निलंबनाची कारवाई सुद्धा या प्रकरणी करण्यात आली। या दरम्यान राष्ट्रीय मानव हक्क आयोग याने याची दखल घेत स्वतः राज्याचे मुख्य सचिव आणि महासंचालकांना 2 आठवड्यामध्ये याबद्दलचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या। बदलापूर घटनेमध्ये लहान मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना नेमकी काय आहे, या घटनेमध्ये पालकांनी नेमकं पोलिसांना काय तक्रार दिली, घटनेविरोधातील आंदोलक आक्रमक कसं बनलं, पोलिसांनी याबद्दल कारवाईबद्दल काय केलं आणि सरकारने आतापर्यंत काय पावलं उचलली, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। तत्पूर्वी बदलापूरमध्ये 20 ऑगस्ट रोजी घडलेल्या आंदोलनात नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते तर आरोपीला शिक्षा का नाही, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून ठोस उपाययोजना आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी या मागणीसाठी देशभरात आधीच आंदोलन सुरू असताना बदलापूरमधल्या घटनेत स्थानिक महिलांना अस्वस्थ करून सोडलंय। शाळेचे पालक, स्थानिक नागरिक आणि तरुणींनी आपल्या परिसरात झालेल्या लहान मुलीच्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवायचं ठरवलं आणि शाळेसमोर 20 ऑगस्ट रोजी सकाळी आंदोलन सुरू केलं। शाळेसमोर सुरू झालेलं हे आंदोलन सकाळी 9:30 वाजेपर्यंत बदलापूर स्थानकापर्यंत पोहोचलं। स्थानिक नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे सेवा बंद पाडली आणि सकाळी साधारणतः 9 वाजल्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल 8 तास सुरू राहिलं। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर स्थानिक नागरिकांची तुडुंब गर्दी होती, तसं रेल्वे ब्रिजवर पायऱ्यावर सुद्धा आंदोलक घोषणाबाजी करत होते। महिलांच्या सुरक्षेप्रकरणी सरकार गंभीर नसून पोलीस प्रशासनानं तक्रार नोंदवण्यास विलंब केल्याचा आरोप यावेळी महिला आंदोलनकर्त्यांनी केला। तसंच आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी महिला आणि इतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते। किती मेहनत पेटवणार, आता कारवाई हवी आणि सरकारचे पैसे नको, महिलांना सुरक्षा द्या असे संदेश देणारे बॅनर हातात घेऊन रेल्वे ट्रॅकवर महिला आंदोलन करत होत्या। या आंदोलनकर्त्या महिलांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला। त्या म्हणाल्या, सरकारने नोटबंदी अवघ्या काही तासामध्ये आमच्यावर लादली, मोठमोठे कायदे सरकार आणतं, मग महिला सुरक्षतेबाबत सरकारचं दुर्लक्ष का असतं? अशा घटनांमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद हवी। 4 आणि 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात म्हणजे कायद्याची भीती आरोपींना राहिलेली नाहीये। आणखी एका महिलेनं पालकांना आम्हाला सांगितलं की आमच्या लहान मुलींनाही आता शाळेत पाठवायला आम्हाला भीती वाटत आहे। कोणाच्या भरोशावर आम्ही मुलींना घराबाहेर काढायचं, त्यांना शाळेत कॉलेजमध्ये कसं पाठवायचं, त्याची हमी आम्हाला कोण देणार, याची गॅरंटी आम्हाला कोण देणार, असा सवाल यावेळी महिला आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि तरी देखील भर पावसात महिला या रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करत होत्या। या आंदोलनाचा परिणाम मुंबई रेल्वे सेवेवर झाला। 10 एक्सप्रेस रेल्वे दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या, तर बदलापूर कर्जत रेल्वे सेवा मार्ग सुद्धा सुमारे 10 तास पूर्णपणे ठप्प राहिला। दरम्यानच्या काळात राज्य सरकारचे मंत्री गिरीश महाजन सरकारच्या वतीनं आंदोलनकर्त्याची समजूत काढण्यासाठी आले, परंतु अनेक आश्वासनं देऊन सुद्धा त्यांना आंदोलन थांबवण्यामध्ये यश आलं नाही। सरकार केवळ केसेस फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन देतं, परंतु प्रत्यक्षात प्रशासन हालचाली करत नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अखेर पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक तैनात करत लाठीचार्ज सुरू केला आणि 20 ऑगस्टच्या संध्याकाळी साधारणतः 6 वाजता आंदोलन पांगवण्यात आलं। अनेक आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अनेक आंदोलक यामध्ये जखमी झाले आणि तसंच रेल्वे स्थानकाबाहेर आणि बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या।
आता आपण बघूया की पालकांनी तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे। 20 ऑगस्ट रोजी बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेसमोर हे आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाला हिंसक वळण सुद्धा मिळालं। या आंदोलकांनी शाळेच्या खिडक्या फोडल्या, त्याचे नुकसान केलं आणि त्यानंतर बदलापूरच्या एका नर्सरीमध्ये शिकणाऱ्या 2 मुलीसोबत शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ही घटना 13 ऑगस्ट रोजीची असून 2 मुलीवर वेगवेगळ्या दिवशी अत्याचार झाल्याची माहिती आहे। 16 ऑगस्टला पालकांनी बदलापूर पूर्वेतील पोलीस स्टेशनमध्ये शाळेतील अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा नोंदवला। यानंतर पोलिसांनी या प्रकरणात शाळेतील सफाई कर्मचारी याला अटक केली आणि मिळालेल्या माहितीनुसार पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली। त्या तक्रारीमध्ये सांगितलं, पीडित मुलगी 3.5 वर्षाची असून आपल्या आजी आजोबांबरोबर बदलापूर येथे राहते। आजी आजोबांना संशय आल्यानं त्यांना आईला अचानक फोन करून कामाच्या ठिकाणावरून घरी बोलावून घेतलं। आईने मुलीला विचारलं असताना तिने सांगितलं की माझ्या खाजगी जागेवर वेदना होत असल्याचं त्या मुलीने सांगितलं। तसंच शाळेतील दादा नावाचा इसम कसे वर्तन करतो याची माहिती दिली। एका मुलीच्या माहितीवरून दुसऱ्या आणखी एका मुलीसोबत अशीच घटना घडल्याचीही माहिती पालकांना कळाली आणि 16 ऑगस्टला पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं। पालकांकडून मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आल्याचं ही माहिती पोलिसांना पालकांनी दिली। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी विरोधात पॉस्को म्हणजे बालकाचे लैंगिक अपराधाविरोधात संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय दंड संहिता कलम 65(2), 74, 75, 76 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांच्या कारवाईनंतर शाळा प्रशासनावरही पालकांनी गंभीर आरोप केले आहेत। यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबन सुद्धा केले। 16 ऑगस्ट रोजी पालक गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना 12 तास बाहेर बसून ठेवण्यात आलं। तसेच गुन्हा नोंदवतानाही दिरंगाई केल्याचा स्थानिक महिलांचा आरोप आहे। बदलापूरच्या या आंदोलनकर्त्याचा आवाज जवळपास तिथून 72 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राज्य सरकारच्या मुख्यालयाला म्हणजेच मंत्रालयापर्यंत गेला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ IPS अधिकारी अनिता सिंग यांच्या अध्यक्षतेत SIT विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले। तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या 3 पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी निलंबित करण्यात आलं। यात बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांचा यामध्ये समावेश आहे। तसंच हे प्रकरण न्यायालयात जलद गतीने चालवण्यासाठी ठाणे आयुक्तांना राज्य सरकारनं अहवाल सादर करण्याचा आदेश सुद्धा दिला आहे। त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून फास्ट ट्रॅक कोर्टसाठी प्रस्ताव मागवण्यात आला आहे। संवेदनशीलतेने पोलीस यामध्ये परिस्थिती हाताळत आहेत। ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली, तथापि कुठेही काही विलंब असेल तर SIT त्याची चौकशी करेल आणि त्या दोषी आढळण्यावर कडक कारवाई सुद्धा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। शाळेत सुरक्षतेच्या अनेक त्रुटी सुद्धा अहवालामध्ये या देखील सादर करण्यात आल्या। यामध्ये काय आल्या तर दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थिनींना लैंगिक शोषणाची तक्रार करता यावी यासाठी विशाखा समिती स्थापन केली जाईल असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आणि तसंच शाळांमधील CCTV देखील सुरू राहतील असं देखील सांगितलं होतं आणि हे जर CCTV चालू नसतील तर शाळेविरोधात कारवाई केली जाईल असं मंत्री दीपक केसरकर यांनी देखील सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी विशाखा समिती बंधनकारक आहे, परंतु अनेक ठिकाणी अशा समित्या नेमल्याच किंवा त्या सक्रिय असल्याच असं चित्र आपल्याला दिसत नाही। तसंच शाळेत मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री पॅनल्स, ज्यात शाळेतील प्रतिनिधी, वकील, वैद्यकीय अधिकारी, पालक यांचं प्रतिनिधित्व असेल असं शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने केला होता, परंतु याचं अंमलबजावणी शाळांमध्ये होत नसल्याचं देखील बाल हक्क आयोगानं शिक्षण विभागाला साधारणतः जानेवारी 2024 मध्येच कळवलं होतं। दरम्यान राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेत शाळेतील संबंधित या प्रकरणातील त्यांना निलंबित केल्याची माहिती सुद्धा आपल्याला दिली। तसंच आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल पोलिसांकडून आयोगाने एक अहवाल सुद्धा मागवला आहे। शाळेत कर्मचारी पुरवणारे कंत्राटदार, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेतली पाहिजे, असे प्रकार होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या पातळीवर कारवाई झाली पाहिजे असं देखील राज्य महिला आयोगाने यावेळी सांगितलं। या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमधल्या स्थानिकांनी जोरदार आंदोलन केलं। छेडल्यानं स्थानिक राजकीय नेत्यांवर देखील आंदोलकांची प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत। महिला सुरक्षेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा आता सुरू झालेले आहेत। या घटनेची दखल देशपातळीवर घेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता आरोपीवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करावं लागतं का अशी संतप्त भावना व्यक्त केली।
तर राज्य सरकार महिलांची सुरक्षा यशस्वीरित्या करण्यामध्ये असमर्थ आहे अशी टीका विरोधकांकडून राज्यामध्ये युती सरकारवर केली जात आहे। खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेवरून युती सरकारला धारेवर धरलं। शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती असा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला। उद्धव ठाकरे म्हणाले, या घटनेच्या देशभरामध्ये अशा वारंवार घडत आहेत। एका बाजूला लाडकी बहीण योजना आणण्यात, पण बहिणीच आणि बहिणीच्या मुलीच जर राज्यामध्ये सुरक्षित नसतील, असुरक्षित असतील तर देशात कुठेही अशी घटना घडू नये। गेल्या काही वर्षापूर्वी निर्भया कांड झालं होतं, पण तिथं देखील किती वर्षांनी त्यांना फाशी दिली गेली। या दिरंगाईला जबाबदार कोण? न्यायनिवाडा करून दिरंगाई करणारे ही जबाबदार धरलं पाहिजे। हाथरस, उन्नाव, राजस्थान अशा कुठेही घटना घडल्या तरी कडक कारवाई झाली पाहिजे। तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं सांगितलं। त्यांनी बदलापूरमध्ये जाऊन आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेतली। यावेळी ते म्हणाले की बदलापूरमध्ये 2 मुलींवर, लहान मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्य सरकार सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाहीये। पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास विलंब केल्यामुळे हा जनआक्रोश उफाळून आला। संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात धाव धरून रेल रोके आंदोलन केलं। या आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा देखील अनैतिक होता। हे आंदोलन आता बदलापूर पुरतं मर्यादित राहिलं नसून महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं देखील अंबादास दानवेने सांगितलं। दरम्यान विरोधकांकडून महिला अत्याचाराच्या घटनांसंबंधी राजकारण केलं जात आहे अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते म्हणाले, अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधक करीत असून हे दुर्दैवी आहे। संवेदनशील विरोधी पक्ष केवळ राजकारण करीत आहे। माजी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीने इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करणे हे त्यांना शोभत नाही। अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे असं फडणवीस म्हणाले। बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि शाळा कॉलेजमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। या निमित्तानं शाळा, महाविद्यालयामधील तसंच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या जात नसल्याची देखील बाब आता समोर येत आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।